पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शिंदेजी, रोहित पवार हे वारंवार शंका उपस्थित करत होते VSR कंपनीच्या भूमिकेबाबत आणि विमानांबाबत सुद्धा, पायलट बाबत सुद्धा, आणि आता ही पहिली कारवाई होतीये। काय प्रतिक्रिया तुमची? नाही, माझं हे म्हणणं आहे की आता आपण कारवाई करता मागे सुद्धा आपण जर बघितलं असेल मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस कायदे कडक करण्याची भूमिका घेतली गेली त्यावेळेला इथल्या जनतेला काय हाल इंडिगोचा विषय झाला त्यावेळेला तो विषय झाला होता। त्याप्रमाणे आता हा जो कंपनीचा रोहित पवारने उल्लेख केलेला आहे ते आता खरं निघायला लागलेलं आहे। पण माणूस गेला ना, असं आहे की तुम्ही आता कारवाई करता पण ह्याच्या परवानग्या दिल्या, यांच्या करताना तुम्ही जे नियम इंडिगो वगैरे ह्या सगळ्या कंपन्यांना लावता, जसे कडक नियम केले त्याच वेळेला या प्रायव्हेट लोकांना सुद्धा कडक नियम करून त्यांच्या असलेल्या विमानांच्या चेकिंग चौकशा व्यवस्थितपणे NOC, आपण साध्या ट्रकला NOC देताना सगळं हे करताना त्याचं RTO चेक करतं आणि या कंपनीला जर तुम्ही तशा पद्धतीने परवानगी दिली असते। आता रोहित पवारने केलेल्या आरोपात तथ्य आहे। दुर्दैव एवढंच आहे की आता तुम्ही कारवाई करता पण त्यामुळे आमचा महाराष्ट्राचा एक नेता गेला ना, हे फार मोठी चुकीची गोष्ट आहे। मला वाटतं याच्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि हा खून आहे असं मग म्हणायला एक पुष्टी जोडलेली आहे की जर कंपनीचा दोष असेल, वैमानिकाचा दोष असेल, कोणाचा दोष असेल किंवा विमानामध्ये दोष असेल किंवा काही, मग या सर्व गोष्टीच्या पाठीमागे जी शंका रोहित पवारने या ठिकाणी केलेली आहे त्यात काही ना काहीतरी तथ्य निघते, अशा प्रकारचं शक्यता नाकारता येत नाही। आज बघितलं, आज सुद्धा एक विमान माझ्या माहितीप्रमाणे पडलेलं आहे। म्हणजे खाजगी विमानाचे अपघात मागच्या काही महिन्यामध्ये इतके झालेले आहेत, त्यामध्ये आज आमचे अजितदादा पवार यासारखं नेतृत्व महाराष्ट्रामधलं गेलं, त्याला जबाबदार कोण? फार गांभीर्याची गोष्ट आहे। त्या सर्वावर कोणाचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि तशी कारवाई केली पाहिजे। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे शशिकांत शिंदे, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल।